तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी प्रवचन रूपी सेवेसाठी घेतलेली ओवी श्लोक अध्याय क्रमांक 2 आणि 22 क्रमांकाचा श्लोक आहे आणि त्यातीलच 144 क्रमांकाची ओवी आहे आणि ही तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेसाठी घेतली। बघा, आज आपण इथं प्रवचन रूपी जी सेवा ठेवली ती कशाच्या निमित्तानं आहे याचा थोडासा आपल्याला परिहार बघणं गरजेचं आहे। बघा, आपल्या श्री क्षेत्र शिल्लेगाव येथील ज्या कैलासवासी पर्यगाबाई विश्वनाथ गव्हाणे ह्या आजीला जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आजच्या दिवशी होत आहे आणि त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ही प्रवचन रूपी सेवा ठेवण्यात आली। बघा, त्यांच्या पाश्चात त्यांच्या 2 मुलं आहेत। शिवनाथ विश्वनाथ गव्हाणे मोठा मुलगा आहे आणि जनार्दन विश्वनाथ गव्हाणे हे 2 नंबरचे त्यांचा मुलगा। तसेच सांबारवाडी येथे राहणाऱ्या त्यांची शिलाताई संतोष हिवाळे मोठी मुलगी आणि देवळाणा येथे राहणाऱ्या तुळसाताई गोविंद काळके ह्या छोटी मुलगी, असे त्या आजीचा 4 मुलांचा परिवार। आणि ह्या आजीचं म्हणजे सांगावं नको तेवढं थोडं आहे, कारण बघा एवढ्या भाग्याची गोष्ट आहे की त्या आजी संसार प्रपंच करून 4 लेकराचा संसार पूर्ण करून त्या आजीला ब्रह्मनामाची प्राप्ती झालेली होती जीवनामध्ये आणि ब्रह्मनामाची प्राप्ती झालेली असल्यामुळं त्या आजीचं जरी असू द्या काही आजार असतो, काही आधिव्याधी असते, त्यातून प्रत्येक जीवाला जावं लागतं तसं, पण त्या आजीला ब्रह्मनामाची प्राप्ती असल्यामुळं त्या आजीनी त्या नामामध्येच आपला देह ठेवलेला आहे, म्हणून त्यांच्या जीवनाचं सोनं झालं।
तोया झाला फटाबाधिकेचा. आपल्याला बजण्यासाठी हा देह दिलेला आहे आणि हा देह त्या आजीचा जन्माला आल्याचं त्या आजीचं जे सार्थक झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांना नामाची प्राप्ती झालेली होती. बघा तसंच आज द्विधा म्हणजे दोन योग एकत्र आले. आज वर्ष श्राद्ध आजीचं आणि आजीला म्हणजे योगायोगे आज संत सावता महाराजांची पुण्यतिथी सोहळा आज आहे आणि तोही योग आज जुळून आलेला आहे. म्हणून म्हणजे आजचा दिवस आजीसाठी खूप पावन दिवस आहे. बघा आपल्याला आपण कीर्तन प्रवचन अशा कार्यक्रमानिमित्त आपण ठेवत असतो. काय करायचं कीर्तन प्रवचन कशासाठी करायचंय असा तर काही समाज एकत्र येऊ शकत नाही. तसा येऊ शकतो का? येऊ शकत नाही. आमच्या घरी सप्ताह आहे, आमच्या गावात सप्ताह आहे. या कीर्तनाला आमच्या घरी कोणाचं तरी नामकरण आहे, या सोहळ्याला किंवा आमच्या गावात काहीतरी कार्यक्रम आहे, कोणाचं वर्ष श्राद्ध असू द्या, कोणाचा दहावा आहे या कार्यक्रमाला, आणि अशा निमित्तानं आपण कार्यक्रमाला येत असतो. तशी आपण एकत्र येऊ शकत नाही. आणि म्हणून हे जे साधू संतांचा जो निरोप आहे हा प्रत्येकाच्या घरी जाऊन सांगू शकत नाही. आणि आपल्याला काय करायचंय, जे आपण अशी ठावे ते इतरांशी सांगावे आणि शहाणे करून सोडायचे सांगितले, धरायचे नाही. सोडावे सकळ जन. आपल्याला फक्त साधू संतांचा निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि त्यांना ते सांगून मोकळं व्हायचंय. बघा साधू संतांचं कार्य ज्ञानोबा या ओवीमध्ये सांगतात. प्रत्येकाला या पृथ्वी तलावावर ज्यावेळेस जन्म घेतो आपण त्यावेळेस प्रत्येकाला जन्माला तर त्याच्या कर्मानुसार तो जन्म घेतो, वासनेनुसार जन्म घेतो, पण प्रत्येकाला एक दिवस हा देह ठेवून जावं लागतं. तसं ज्ञानोबा काय सांगतात, वंशाची जीर्णानी येथावी हाय नन्यानी काय वंशाची जीर्णानी येथावी हाय नमानी ग्रहाती नरोपराणी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी सह्याती देहा नवानी देही. म्हणजे जसं वस्त्र जीर्ण झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या अंगावरचे जे वस्त्र आहे ना जर जीर्ण झालं म्हणजे ते काय म्हणतो आपण लय इरीर झालं, लय दिवस झाले त्याला, आता ते फाटायला लागलं तर मग आपण काय म्हणतो आता हे टाकून द्या. अंगावरचं वस्त्र फाटल्याच्या नंतर आपण ते टाकून देतो आणि नवीन वस्त्र परिधान करतो. तशाच प्रकारे नवीन वस्त्र धारण करतो. तर ज्ञानोबा काय म्हणतात की जुनं वस्त्र टाकल्याच्या नंतर नवीन धारण करतो. आणि तसं हे शरीराचं सुद्धा तशाच प्रकारचं आहे. ज्यावेळेस हे शरीर रूपी वस्त्र जीर्ण होतं आणि ते जीर्ण झालेलं वस्त्र आपल्याला टाकावं लागतं. त्याची म्हणजे व्हॅलिडिटी असते. त्या देहाला सुद्धा जशी कपड्याला असते वॉरंटी असते तशी देहाला सुद्धा वॉरंटी आहे. म्हणजे जेवढा वेळ जेवढा काळ दिलेला आहे तेवढा तिथपर्यंत राहावं लागतं. त्याच्यानंतर देह आपल्याला ठेवून द्यावा लागतो. आणि हा देह आपण कसा आणलेला आहे, उसनं आणलेला आहे, भाड्यानं आणलेला आहे. पण आपल्याला वाटतं का तसं? वाटत नाही. कारण जे आपल्याला ते जे दिलेलं आहे या मायेच्या तडाख्यात आपण अडकतो आणि माझं माझं म्हणायला लागतो. हे माझं घर, माझं दार, माझं बायका पोरं, माझे बंगला, गाडी माझी, आणि हे आपलं म्हणायला लागतो. पण ते जे सत्य वस्तू आहे, जी शाश्वत गोष्ट आहे ती आपण विसरून जातो. आणि ते विसरल्याच्या नंतर मग काय होतं, आपल्याला दुःख होतं. म्हणून ज्ञानोबा काय सांगतात की जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेळीजे तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथी. जीर्ण वस्त्र झाल्याच्या नंतर जसं टाकून द्यावं लागतं तसंच ही गोष्ट आहे. मग तिथे दुःख होईल का? त्या गोष्टीचं जर आपल्याला अगोदर जर त्या गोष्टीचं जर ज्ञान झालं तर मग दुःख होईल का? समोर जर एखादा समजा आता आपल्याला माहिती आहे आपण दवाखान्यात गेल्याच्या नंतर आपल्याला जो त्रास होतोय आणि दवाखान्यात डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला माहिती आहे डॉक्टर काहीतरी आपल्याला सांगणार आहे. पण आपल्याला आपल्या रोगाचं निदान आपल्याला लागलेलं आहे, काय झालेलं आहे, कोणाला मुतखडा आहे, कोणाला अपेंडिक्स आहे, अगोदरच त्याचे लक्षणं कळतात आणि त्याला अगोदरच तयारी केलेली आहे काय की मला हा रोग झालेला आहे, मला अशा अशा त्याच्या म्हणजे लक्षणं दिसायला लागले. म्हणजे तो काय होतो तिथं भीट होतो आणि भीट झाल्याच्या नंतर त्याला
या आजींनी त्यांचं कार्य आटोपलं आणि त्यांनी तो देह टाकून दुसरा देह धारण केला. अशा प्रकारे या ओवीचा सरळ सरळ अर्थ ज्ञानोबराय सांगतात. म्हणून बघा, मनुष्य प्राणी असा आहे, तो जन्माला आल्याच्या नंतर तो जसा जन्माला आला, जसं त्याला कळायला लागलं, तर तो कशाच्या पाठीमागे धावतो, तर सुखाच्या पाठीमागे धावतो. त्याला असं वाटतं कुठंतरी गेलं, काहीतरी केलं, देवदेव केला म्हणजे आपल्याला सुख भेटल. पण सुख मिळतं का? संसार प्रपंचामध्ये सुख बघतो, पैशामध्ये सुख बघतो, मिळतं का सुख? नाही मिळत. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, तर ते सुख आपल्याला मिळत नाही. मग अशा वेळेस त्या जीवाला नुसती धावधाव असते, आयुष्यभर धावधाव करायची, हे कर ते कर ते कर करून करून जीव थकून जातो. पण खऱ्या सुखाची त्याला म्हणजे कुठेही जाऊ लागत नाही. मग अशा वेळेस साधू संतांना अशा जीवाचा कळवळा येतो. काय कळवळा येतो? म्हणते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे. त्यांना हे जग संसार प्रपंचात या रहाटकडल्या त्या जन्ममानाच्या फेऱ्यात हे जीव अडकून पडले हे साधू संतांना कळतं. म्हणून साधू संतांना सांगावं लागतं की करा रे बापांनो हरीचे साधन जणी करिणीचे करू नका. हरीचे साधन करायचं सांगतात. मग कसं करायचं? ते कसं करायचं? ज्यांना माहिती आहे त्यांना ती गोष्ट समजलेली आहे, त्यांना विचारलेली आहे, त्यांना माहिती आहे. पण ज्या जीवाला काय करायचंय, कुठं जायचंय, आपण कशासाठी आलो ही गोष्ट सुद्धा माहित नाही ना, अशा जीवाची, अशा जो जाणकार आहे, ज्याला ती गोष्ट माहित आहे, त्यांना अनुभूती घेतलेली अशा जीवाला विचारायला पाहिजे काय केलं पाहिजे. मी कशासाठी आलो, मी कोण हे जाणावे, मी कोण हे जाणून त्यागावे, मग समाधान स्वभावे अंगी बाणी. मी कोण आहे? समर्थ रामदास स्वामी सांगतात की मी कोण हे जाणलं पाहिजे. मी कुठून आलो, मी कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि हा शोध स्वतःचा जरी नाही कळाला तरी इतरांना काय म्हणतात ना, खुशी त्याचे कधी ना नाशे. जो विचारतो ना त्याला काहीतरी लाभ होतो. म्हणून असं साधू संतांना विचारलं पाहिजे. बघा, सुख 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 म्हणतो आपण, पण सुख तर सुख आपल्या जवळच आहे. आपल्याला सुख कधी भेटल? ज्यावेळेस आपण आपला स्वतःचा शोध घेऊ. सुख तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. मग आपल्या जवळ आहे. आपल्याला असं वाटतं बाबा काही ताई तर बसले, ताईला जर मी म्हणले ताई तुम्ही देव आहात, तुम्ही बसलेले नाही खरं पटणार नाही. ती ताई म्हणत ताई तर काही काढायला मी कुठं देव आहे, मी एवढी पुण्याची, मी एवढी भाग्यवान की मी देव असायला. पण ही सत्य गोष्ट ज्यावेळेस त्याला पटवून दिली जाते की तूच देव आहेस, त्यावेळेस त्या जीवाला खरं पडतं. सांगावं लागतं त्या जीवाला, त्याला प्रॅक्टिकली ती गोष्ट दाखवावं लागते. त्यावेळेस त्या जीवाला त्याचा विश्वास बसणार आहे. आणि ती प्रॅक्टिकली जी गोष्ट आहे ती साधू संतांच्या कुठीत आहे. साधू संतांजवळ तो मार्ग आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पण ते चालू जाताना पडे कोणता कोठे काही. त्यांच्या मार्गाने आपल्याला चालायचंय. त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जो आपल्याला जो वारसा दाखवून दिलेला आहे, त्यांच्या या तत्वावर आपल्याला चालायचंय. कारण जर आपण त्यांच्या मार्गाने गेलो नाही तर आपल्याला 84 लक्ष योनीला जावं लागतं. संसार करता करता उद्विग्न होतो जीव. आणि उद्विग्न झालेल्या जीवाला बघा, साधू संत, प्रत्येक साधू संतांनी ही गोष्टीची अनुभूती घेतली. अनुभूती घेऊन ते सांगतात, घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला तू रडशी लढाई राही, नरासारखा नरजन्म पुन्हा मिळणार नाही. कोण म्हणतं? तुकडोजी महाराज म्हणतात, तू मनशील बायका पोर हे इथंच राहील सार, आणि तू मेल्यावर तुझं घर हे गावाच्या बाहेर. म्हणून घे 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 हरिनाम घे, माया सारी टाकून दे. अरे ही माया सोडून दे, हरिनाम घे. तू मनशील पैसा अडका, हा इथंच राहील बर का. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. अशा प्रकारे तुकडोजी महाराज सुद्धा प्रत्येक जीवाला उपदेश करतात, सांगतात, अरे हरिनाम घ्या. नामाशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. अत्यंत दुःखाची
सुखाची प्राप्ती फक्त नामामुळे होते, ही काही तुमच्या आमच्या जवळचा नाहीये. तो काही असा कोणाचा म्हणजे जवळचा ठेवाय म्हणून कोणाला दान करायचं आहे, त्याच्यावर काही उपकार करायचे अशी गोष्ट आहे का? हे अनादी काळाचं आलेलं तत्व आहे. आणि ते साधू संतांचा जो ठेवा आहे तो त्यांनी जवळ ठेवलेला नाही. त्यांनी धन्याचा तो माल मी तो हमाला भारवाही, माझ्याजवळ जो धन्याचा माल माझ्याजवळ ठेवलेला आहे तो फक्त मला वाटायसाठी ठेवलेला आहे आणि तो मला वाटायचा जगाला द्यायचा आहे. त्यांनी दिला. आतापर्यंत ज्ञानोबरायानं जे जवळचं होतं ते सगळं या ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सगळं रचून ठेवलं. कितीतरी लोकांनी धर्म मार्तंडांनी ज्ञानी लोकांनी त्यांना त्रास दिला. आपण ज्ञानी म्हणतो त्यांना, पण ते त्याच्यातले ज्ञानातले अज्ञानी, त्यांना ते तत्व कळालं नाही. जर तत्व कळालं असतं, जर त्यांना स्वरूप कळालं असतं तर ज्ञानोबरायासारख्या महात्म्याला त्यांनी त्रास दिला असता का? त्यांना जर त्यांच्यामधला जर भगवंत त्यांनी ओळखला असता तर त्रास दिला असता का? तुकोबरायामधला देव जर समाजानं ओळखला असता तर त्रास दिला असता का? आतापर्यंतचे जेवढे साधू संत आहेत, जेवढी मांदियाळी आहे संतांची, त्यांना त्रास झाला. पण तो त्रास त्यांना वाटत नव्हता, त्यांना स्वतःला त्यांचा त्रास वाटत नव्हता. कारण त्यांना माहित होतं की हे सगळं ब्रह्म आहे. जो त्रास देणार आहे तो सुद्धा ब्रह्मच आहे, जो त्रास देतो तो सुद्धा माझा परमात्माच आहे असं त्यांना वाटत होतं. म्हणून त्यांना दुःख नव्हतं. पण त्यांना ऐशी कळपण्याची जाती तरी लाभाविना प्रीती, काही गरज नव्हती, काही लाभाची अपेक्षा नव्हती, काही त्यांना टुकड्याची सुद्धा गरज नव्हती. फक्त जीवाचा उद्धार हा त्यांच्या डोक्यात होता. म्हणून साधू संतांचं हे कार्य, ते आपल्यासारखेच आपल्यासोबत वावरतात, आपल्यासारखेच राहतात आणि त्यांच्यात राहून हे कार्य करत असतात. कारण त्यांना हे कळाले नाही. तर आज आपण जर नाही सांगितलं तर हे ज्ञान आपल्या जवळचं ज्ञान हे आपल्या सोबतच राहणार आहे, त्याची माती होणार आहे. पण हे ज्ञान जर नाही वाटलं तर सोबत जाईल काही, तसंच कोण देईल? आपण म्हणत असतो बघा, एखाद्या आजोबाकडं जर एखादी जडीबुटी जर असली, एखाद्या रोगावर सगळं वनस्पतीचा जो इलाज असला तर तो आजोबा त्यांचं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत ते करतात का? पण ज्यावेळेस त्यांचं शरीर थकल्याच्या नंतर त्यांना विचार येतो की अरे गड्या, आता ही गोष्ट आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आणि आपल्या जवळ आपल्या वाडवडिलांनी जो दिलेला ठेवा आहे, जो समाजाच्या कामाचा आहे, समाजाचं त्याच्यात हित आहे आणि त्यांनी तो जे दिलेला ठेवा आहे, ते जे दिलेला औषध आहे, ती समाजाच्या उपयोगाचं आहे. म्हणजे कोणाजवळ तरी ठेवून जावं लागतं, कोणाजवळ तरी ते ठेवून द्यावं लागतं आणि मग त्यांचा ते पुढचा मार्गक्रम करतात, देह ठेवतात. मग ती राहिलेली जी ज्ञान आहे, जे ते जडीबुटीचं जे ज्ञान आहे, ती वनस्पतीचं जे ज्ञान आहे, ते कोणाला द्यावं लागतं? घरातल्या एखाद्या मोठ्या मुलाला किंवा एखादा जवळचा जाणकार माणूस, त्याला त्या गोष्टीची आवड आहे, त्याला इतरांवर दया पण आहे, तो अशा जवळ ठेवावा लागतो का? एखादा सक्कन त्यांचाच मुलगा आहे, 4 मुलापैकी एक मुलगा आहे, पण तो असा बावळट आहे, त्याच्याजवळ ठेवताय का? दिलेल्या वडिलांनी जे कार्य माझ्या हातात दिलंय, मी शेवटच्या श्वासापर्यंत जसंच्या तसं टिकवून ठेवीन, हे त्याच्या जीवाजवळ अंतःकरणाचा विषय पाहिजे, त्यावेळेस त्याच्याजवळ ठेवला जातो. अशाच प्रकारे साधू संतांचं जे कार्य आहे, साधू संतांचा जो निरोप आहे, तो साधू संतांचा निरोप अशा जीवाजवळ ठेवला जातो, त्यावेळेस ते समाजापर्यंत पोहोचतो. नाही तर कितीतरी जगात पडलेले ना, खूप सारं जग भक्ती करायला निघालेलं आहे. आस्थेच्या महापुरी रिगतात कोटीवरी, वरी प्राप्तीच्या पहिलं तरी कृपाईला निघेल. कृपाईला म्हणजे एखादा ज्ञानोबराय सांगतात, सगळं जग उद्धाराच्या मार्गावर चाललंय, पण उद्धार कोणाचा होतो? ज्यानं कष्ट घेतले, ज्यानं साधना केली, ज्यानं त्या गोष्टीचा अंगीकार केला, जो हृदयातून त्या गोष्टीला रस झालेला आहे, अशा जीवाला ती गोष्ट प्राप्त होते. तशी कोणालाही होत नाही. नामधारक, आता बघा तुम्ही, भरपूर नामधारक झाले, भरपूर साधक झाले, पण ज्यावेळेस एखाद्या जीवाला खूप चिंतन करणारा जीव आहे, तळमळीची आहे, त्याला अनुभूती येते. आणि काही येतच नाही, म्हणजे आम्ही 4 वर्ष झाले हो, आम्हाला काहीच नाही होईना, आम्ही 5 वर्ष झाले, आम्हाला काहीच होत नाही. जास्त त्याला विचार करायचे का होत नाही? आपण कुठेतरी कमी पडतो. आपण कमी पडतो म्हणजे भाऊ असू द्या, साधू संत असू द्या, कोणताही अधिकारी असू द्या, त्या अधिकाऱ्याचं म्हणजे असं थोडीच की त्या अधिकाऱ्यामुळे तुम्हाला प्राप्त होतं.
प्राप्त होत आहे. तुम्ही जेवढे चालसाल तेवढंच तुम्हाला गाव जवळ येणार आहे. तुम्ही जर इथं बसू काय तिथं बसू काय तिथं गाव जवळ येईल का? नाही येणार. अशा पद्धतीनं आपल्याला साधना करावं लागणार आहे. त्यावेळेसच आपण साधू संतांच्या रीती पद्धतीनं तिथपर्यंत चालणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचंय, या जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे. काय करायचं, आजीच्या योगानं त्या आजीचं खरंच आम्ही ज्यावेळेस गव्हाणी भाऊकड जायचो ना, सुरेश भाऊच्या घरी जायचो त्यावेळेस त्या आजी यायच्या तिथं आल्या की भेटायला यायच्या. इतका त्या आजीचा प्रसन्न चेहरा राहायचा. त्या आजीला इतकी तळमळ लागायची की कधी जाईल भाऊ, ज्यावेळेस विचार सांगायचे त्यावेळेस कधी जाऊन बसल. इतकं त्या म्हाताऱ्या जीवाला सुद्धा इतकी आकुलता लागायची की कधी विचार गोष्टी ऐकली, कधी त्यांचं दर्शन घेईल, कधी त्या मला त्या गोष्टीचा लाभ होईल, इतकी तळमळ त्या आजीला असायची. खरंच असे जीव भाग्यवान असतात. काही काही जीवाला देव कळत नाही, संत कळत नाही, देव धर्म कोणत्याच गोष्टी आवडत नाही. अशा जीवाला साधू संताला वाटतं की अरे बाबा हो, काय म्हणतात ना, आपलं सारं आयुष्य गेलं, अख्खं आयुष्य शोधून पाहिलं, जे करायचं ते तसंच राहिलं. आपलं सारं आयुष्य निघून चाललंय, घटका गेली पळे गेली, नाच वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो राम कार्य म्हणाला. आपल्या आयुष्याचा नाश होतो, पण आपण त्या नामाकडे वळलं पाहिजे. हा का एवढं म्हणजे जीवाच्या आनंदानं सांगितलं जातं. काय सांगत असतील, जोपर्यंत साधू संत आपल्या डोळ्याच्या समोर असतात तोपर्यंत करून घ्यावं. ज्या दिवशी साधू संतांना देह ठेवला त्या दिवशी आपले आई वडील जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण संसार प्रपंच असू द्या, घरातला असू द्या, दारातला असू द्या, सगळ्या गोष्टी जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्याची किंमत करावी. ते निघून गेल्यावर कोणीही तुम्हाला जगातलं कुठल्याही तुम्ही किती धन दौलत द्या, तुम्हाला त्यांच्यासारखं प्रेम, त्यांच्यासारखा जिव्हाळा कोणीही देणार नाही, कोणीही देणार नाही. म्हणून त्या जीवाची किंमत केली पाहिजे. त्या जीवाला जिते बाप को रोटी न देवे, मरे बाद पछताए, मुठभर चावल छत पर फेंके, कौवा बाप बनाए, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरी. आपण जिवंतपणी त्यांना जीव लावला पाहिजे. म्हणजे कशासाठी सांगायचं हे, त्यांनी जे आयुष्यभर जे दुःख सहन केलंय, आयुष्यभर त्या खस्ता खाल्लेले आहे. मी संसाराचंही सांगते, त्याची दुसरी बाजू परमार्थाची सुद्धा ती सांगायला लागते. उदाहरण संसाराचं आहे, पण परमार्थ सुद्धा त्याची दुसरी, नाण्याची दुसरी बाजू असते. जसा संसार आहे तसाच परमार्थ सुद्धा आहे. म्हणून त्या गोष्टीचा अंगीकार प्रत्येक जीवानं केला पाहिजे. जाणलं पाहिजे काय सांगायचं यांना, काय केलं पाहिजे आपण. जर नाही केलं तर काय होईल, जन्माला गेला आणि पाणी वाता वाता होईल. गाठोडीची गेली नाशिक, पुढे भिकची मागशी. कोणाचं काय जाणार आहे, कोणाचं काहीही जाणार नाही. आपण गेल्यासारखं आयुष्यभर राबतो, राबायचं आणि घरातलं प्रत्येक. आता बघा तुम्ही संसारासाठी तुम्ही सगळं काही एवढं करता, कोण नाव घेतो, कोणीही नाव घेत नाही. किती स्टेट धन दौलत जर संपत्ती जमा करून ठेवली तर कोण नाव घेणार आहे. अरे सगळे दुनिया करून राहिली, तुम्ही करता त्यात काय नवल आहे. मनुष्य योनी तर करते, पण पशु योनी सुद्धा संसार प्रपंच करतात. त्याच्यात आपण करतो ते त्याच्यात नवल नाही. पुत्र मांजर सुद्धा संसार करते, चिमणी पाखरं सुद्धा संसार करतात. चिमणी सुद्धा एक काडी गोळा करून घरटा तयार करते. सुंदर माणसापेक्षा कधी कोटीनं सुंदर घरट बांधते. त्याच्यात ती चिमणीला जन्म घालते, त्या लेकरांचा संगोपन ती पण करते. पण इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनीच्या ठाई हा विचार आहे का? भक्ती मार्गाचा विचार इतर योनीला नाही. मनुष्य पशु प्राण्यालाही आहे का? पशु पक्षी काय पाप पुण्य जाणे ती तम भोग भोगे. पशु पक्षाला परमार्थाची कोणताही भेस नाही. त्याच्यात इतर योनीमध्ये या भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून मनुष्य देही जे सुख अधिक जाणवा, म्हणजे मनुष्य देहामध्येच ही गोष्ट होऊ शकते आणि मनुष्य देहच त्या लायकीचा आहे. बघा तुम्ही, आपण रोज नवीन पदार्थ खातो. आता सप्त्यामध्ये वेगवेगळे काही भेटतं, समजा खातात, घरी पण करून खातात. मनुष्य रोज काही नवीन खातो. गुलाबजामुन खाय, कचोरी खाय, समोसे खाय, हे खाय ते खाय, ज्या आवडीचे पदार्थ आहे ते सगळे खातो. जनावर काय खातात, चारा खातात. जनावर चारा खातात.
तरी पण माणूसच योग्यतेचा आहे. कारण या जनावराचं शेत जरी उपयोगाचं असलं तरी जनावराला भक्ती मार्ग करता येत नाही. भक्ती ही कोण करतं? मनुष्य योनी करते. मनुष्याच्या जीवनीत आपल्याला भक्ती करता येते. पशु का होत न पनैया नरका कुछ होय, नर अगर करनी करे तो नरका नारायण बन जाय. पशु का जरी होत असलं तरी माणूसच हा योग्यतेचा आहे. म्हणून याची देही याची डोळा. आपल्याला याच देहामध्ये त्या मुक्तीचा सोहळा बघायचा आहे. याच देहामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती करायची आहे. म्हणून बघा या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायानं प्रत्येक जीवाला म्हणजे प्रत्येक एका एक गोष्ट सांगण्यासाठी असे कितीतरी दृष्टांत देऊन ठेवले, कितीतरी त्यांनी ओव्या रचून ठेवल्या. कारण त्यांना माहित होतं एका ओवीनं जीवाला कळणार नाही, त्याच्यासाठी अनेक अशा ओव्या तयार करून ठेवल्या त्यांनी. जर ही गोष्ट आपण जर नाही केली तर आपल्याला काय करावं लागल? आपल्याला जन्म मरणाच्या राहड्यात म्हणजे गुतावं लागल. म्हणून साधू संत आपल्याला वेळोवेळी जाग करतात आणि सांगत राहतात. बघा सावता बाबाची पुण्यतिथी आहे आज आणि सावता बाबांचं सुद्धा कार्य हेच होतं. जे तुकोबारायांनी केलं, जे ज्ञानोबारायांनी केलं तेच कार्य आपल्या संत शिरोमणी सावता बाबांनी सुद्धा तेच कार्य केलं. पण त्यांच्या सद्गुरूचा त्यांच्यावर एवढी कृपा झाली की त्यांना कुठं जायची गरज पडली नाही, कुठं देवाला जायची गरज पडली नाही, कुठं पंढरपूरला जायची गरज पडली नाही. तर काय झालं? त्यांना ठाईच वैसोनी करायचं चित्त आवडीचा आनंद आळवावा न लगती सायास जावे वनांतरा सुखी येतो घरा नारायण. कुठं जायची गरज पडली का? सुखी येतो घरा नारायण. कुठं आलो भगवंत भेटायला? सावता बाबांना. आणि सावता बाबांचं बघा वर्णन करावं तेवढं थोडं आहे. धन्य ते आर्यन रत्नाचीच खान जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचा आगर आणि घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. त्या सावता बाबांनी त्रैलोक्याच्या दाताला हृदयामध्ये साठवलं. नामामुळे त्यांचा जन्म सफल झाला. आणि म्हणजे नामदेव महाराज म्हणतात त्यांचा जन्म सफल झाला. बघा तुम्ही नामदेव रायांनी स्वतः सावता बाबांनी ज्यावेळेस देह ठेवला त्यावेळेस नामदेव महाराज त्यांच्या समाधीला मूठमाती द्यायला नामदेव महाराज होते. नामदेव महाराजांनी सगळ्या संतांचं कार्य नामदेव महाराजांनी पूर्ण केलं. सगळ्यांच्या समाधीच्या वेळेस नामदेव महाराज हजर होते आणि सगळ्यांचं कार्य नामदेव महाराजांनी बघितलं. अशा प्रकारे सावता बाबांचं जे कार्य होतं ते सावता बाबांनी जशाच्या तशा पद्धतीनं केलं. जसं सद्गुरूंनी सांगितलं तशा पद्धतीनं त्यांनी कार्य केलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना पांडुरंग दिसत होता. पांडुरंग दिसत होता म्हणजे कसं दिसत होता? ते कमरेवर हात ठेवलेले तसं दिसत होता का? तसं नाही. भगवंताचं रूप असं नाहीये. भगवंत हा चराचरामध्ये व्यापून उरलेला आहे. वैकुंठ कैलासी तीर्थ क्षत्री देव तया विना ठाव दिता कोठे. मी नशे ऐसा कौन ठाव असे परी प्राणीचे दैव कैसे न देखती माते. मी नाही अशी तिळवर सुद्धा जागा रिकामी नाहीये. एरवी सर्वांच्या हृदयाशी मी अमुका आहे ऐशी जे बुद्धीस पुरे अरणीची ते वस्तू गावी. प्रत्येकाच्या हृदयात मी जसाच्या तसा आहे. फक्त त्याची ओळख पाहिजे, त्याची ओळख करून घेता आली पाहिजे. आणि तशा पद्धतीनं आपण ओळखलं तर सुखाची प्राप्ती होणार आहे. किंबहुना सोय जीव आत्मीयसी लाये आणि ते त्याचे होय तया नाव सुख. कुठं आहे सुख? जीव आत्मा ज्यावेळेस एकत्र येतो, जीव आणि शिवाची ज्यावेळेस भेट होते त्यावेळेसच सुख प्राप्त होतं. तसं होत नाही. आणि अशा पद्धतीनं आपल्याला संसार प्रपंच करायचाच. कोण नको म्हणते? संसारात राहून संसारी असावे, असून
भजन करावे सावकाश, भजन करावे वेळोवेळा. तसं संसारात राहूनच आपल्याला भजन करायचंय. भजन लय सोपं आहे. भजन करायचं तर त्याला टाळाची गरज नाही. भजन करायचं त्याला पकवादाची गरज नाही, त्याला माईकची गरज नाही. कसं करायचंय भजन? श्वासानं भजन करणं गड्या रे, श्वासानं करा भजन, श्वासानं भजन करा गड्या रे, श्वासानं करा भजन, नाहीतर वाया जाईन जन. आपल्याला श्वासानं भजन करायचं सांगितलं आणि तीच रीत आपल्या या शिल्ले गावामध्ये साधू संतांच्या कृपेनं तुमच्या गावात आलेली आहे. आणि खरंच तुम्ही इतके भाग्याचे आहे, इतके दैवाचे आहे. आम्ही दैवाचे दास श्रीपाद रायाचे, आम्ही दैवाचे दास मारुती रायाचे. आपण या साधू संतांचे त्यांच्या त्या सर्कलमध्ये आल्यामुळे आपण एवढे भाग्याचे आहोत. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, म्हणजे जगाला काळ खातोय पण आम्ही त्या काळावर सुद्धा विजय मिळवला. साधू संतांनी आमच्या जीवनाचं सोनं केलं, आमच्या जन्म मरणाची वाट लावली साधू संतांनी. म्हणून तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा, किती जरी भोळे भक्त असले सकळा शिले ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्या जीवाला, सगळा जीव, प्रत्येक जीव सुद्धा या नामाचा अधिकारी आहे. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, कोणी गरीब नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी काळा नाही, कोणी गोरा नाही. भगवंतासाठी सगळे जीव सारखेच आहे. प्रत्येक जीव हा त्याचा अंश आहे. मम वांशे जीव लोके जीवभूत सनातन. सर्वांच्या हा हृदय विष्णू, प्रत्येकाच्या हृदयामध्ये माझाच अंश आहे आणि ह्याची जाणीव होणं गरजेची. बोलणं वेगळं, सांगणं वेगळं, पण अनुभूती येणं, प्रॅक्टिकली ती गोष्ट होणं ही गोष्ट वेगळी आहे. ज्यावेळेस अनुभूती येते त्यावेळेस तो मानजीव ठासून सांगतो ही गोष्ट सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे, सत्यच आहे असं सांगणारे कोण? साधू संत. ते अनुभवानं सांगतात. सोम्या गोम्याचं काम नाही. बोलणं वेगळं, समाज सगळं जग ज्ञान सांगायला बसलेलं आहे, सारं जग ज्ञान सांगल, पण बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात. जेवण या कोण तृप्त झाला. म्हणून बघा या आजीबाईच्या या कार्यामुळं या प्रवचनाला आपण सुरुवात केली. प्रवचन म्हणजे निरोप, साधू संतांचा निरोप. काय आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाही, द्यायचं नाही, कोणाला काही कोणती गोष्ट हे करायची नाहीये. पण जेवढं साधू संतांनी सांगितलं आणि हीच गोष्ट करण्यासाठी ज्ञानोबरायाने ओव्या रचून ठेवल्या, जेणेकरून कोणीतरी एखादा जीव येईल, त्याला या गोष्टीची आवड असेल, तो ही गोष्ट समजून घेईल आणि ती इतरांपर्यंत पोहोचत. एवढ्यासाठी साधू संतांचं कार्य असतं. म्हणून साधू संत सांगत राहतात की भजन श्वासानं केलं पाहिजे. ती रीत ते सांगतात आपल्याला, पण आपण रीतीकडे लक्ष देतो का? रीतीकडे लक्ष देत नाही. कोणी विचारत नाही, कोणी पुसत नाही कसं करायचंय, काय करायचंय. रीतीशिवाय जैसे कोटी ब्रह्मणा हाती सात्विक कर्म परी विनियोगा विन काम विफल होय. वर्णामध्ये ब्रह्मनाम आहे, हातात सात्विक कर्म आहे, पण विनियोग माहित नाही. कसं करायचंय माहित नाही, मग होईल का काम? नाही होणार. जसं साधं स्वयंपाक करताना सुद्धा रीत, आपल्याला रीत पाहिजे. शेतामध्ये सुद्धा पेरणी करताना, शेती करताना रीतीची गरज आहे. शेतामध्ये शेतकरी वर्ग ज्यावेळेस पेरणी करतो तर त्याला सुद्धा रीत आहे. असं नुसतं टोपल्यात धान्य घ्यायचं आणि असं फेकत चालायचं, उगल काय? मला बी पेरता येते, हातात घ्यायचं, फेकायचं, असं बराबरवर फेकून द्यायचं, उगल का? नाही उगणार. त्याला काय करावं लागतं? ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरूंनी केले कोडे, माता हात ठेवणे पुढे बीजची वाहिनी. ज्ञानोबराय म्हणतात, माझ्या सद्गुरूनं माझ्या कर्णपटलाचं चाडं केलं, त्याच्यामध्ये ब्रह्मनाम ओतलं, बीज नाम ओतलं, ते बीज त्या कानामध्ये टाकलं आणि माता हात ठेवली पुढे बीजची वाहिली. माझ्या डोक्यावर हात ठेवला, माझ्या कर्णपटलाचं
असं चाडक केलं आणि त्याच्यात नाम पेरलं, तेव्हा ते उगायला लागला. आता या ज्ञानेश्वरीच्या रूपात ते उगलं. अशा प्रकारे साधू संतांचा परमार्थ. हे काही कोणाच्या घरचं नाही, हे काही कोणी मनानं सांगत नाही. जे साधू संतांचं आहे, जे शास्त्राचं आहे, जी शास्त्र प्रचिती असते, गुरु प्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती, अशा तिन्ही प्रचितीतून जीवाला जावं लागतं. त्यावेळेस तो परिपूर्णतेकडे चालतो. नाहीतर देव 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 सगळीकडे ऊत आलाय देवाला. आता श्रावण महिना आला, श्रावण महिन्यात तर विचारूच नका, इतका ऊत येईल भक्तीला. सगळे बेलाचे झाड तर सगळे खसकून टाकतील, लोक डाग्याच्या डाग्या तोडून टाकतील. तोडू तोडू आणायच्या महादेवाच्या अंगावर टाकून द्यायच्या. काय मनाला वाटतंय काय नाही, प्रत्येक जीवाला इतकी तळमळ राहते त्याचे. पण त्याच्या मागं काय आहे व काय केल्यानं काय होतंय या गोष्टीकडे कोणी शोध घेत नाही. यानं केलं म्हणून ते करतंय, त्यानं केलं म्हणून ते करतंय, पण त्याच्या मुळाशी कोणी जात नाही. जेव्हा आकार पुढा एक देखती, तेव्हा हाय देव येणे भावे भजती, मग बिघडली या टाकीती नाही म्हणून. जर एखादी जर महादेवाची पिंड जर खळली, तुकडा तिचा पडला, तर त्या पिंडीची पूजा होती का? होती का? काय होतं मग? देव बंगला. देव बंगला. मग देव बंग असा भंगणारा देव असतो काय? काय करावं लागतंय? देव बंगल्यात ती पिंड टाकून देते, दुसरी पिंड घेऊन येते. ती दुसरी पिंड विकत आणल्यावर तिची पूजा केली जाते. पण कोणा सांगावं त्याचा गुह्य अर्थ काय आहे? भगवंत कशाला म्हणतात, देव कशाला म्हणतात, देव कसा असतो, देवाला रंग आहे का, रूप आहे का, हात आहे का, पाय आहे का, कसा आहे देव? करायचं जी सगुण साकार भक्ती साधू संतांना सांगितली ती आपल्याला करायचीच आहे. साधू संतांनी जे दाखवून दिलेला मार्ग आहे त्या मार्गाने जायचंच आहे. कोण नको म्हणताय? प्रत्येकानं ते भक्ती केलीच पाहिजे. पण पहिल्या वर्गात आपल्याला झालेलं लेकरं आपण पहिल्या वर्गात त्याला शाळेत घालतो. पहिल्या वर्गात जायच्या अगोदर अंगणवाडीत टाकतो, कारण त्याला तिथं सवय लागावं. पोळ्या बिस्किटं दिल्या, खिचडी दिली की मग त्याला ती आवड लागते. मग जसा आपण संसारामध्ये रीती पद्धतीनं जातो तसंच परमार्थामध्ये रीती पद्धतीनं का नाही जात? का जात नाही रीती पद्धतीनं? लेकराला शाळेत टाक म्हणजे त्याला डायरेक्ट 10वीच्या वर्गात बसवतात, त्याने नाही बसत. त्याला 10वीच्या वर्गात पहिल्या वर्गात बसणाऱ्या विद्यार्थ्याला मुलाला 10वीच्या वर्गात कोणीच बसवत नाही. त्याला बावळट म्हणते. काय म्हणते? हा बावळट आहे काय? 10वीच्या वर्गात आणून बसवलं लेकरू, डिस्टर्ब करेल ते. त्याला काही कळेल का? त्या लेकराला शाळेत घालण्याची रीत आहे. काय रीत आहे? त्याला पहिले अंगणवाडीत टाकायचंय, त्याला पहिल्या वर्गात टाकायचंय, पहिल्या वर्गातून दुसऱ्या वर्गात टाकायचंय. म्हणजे त्याचं ज्ञान जसं 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 वाढत चालल, जशी जशी त्याचा बुद्धीची मोठी वाढत चालत, तसा तसा तो पुढच्या वर्गात जात असतो. आता आपला समाज जसं वरील आला, आजापाजानं केलं, सासू सासऱ्यानं केलं, तसाच करत आलेला आहे. पण त्याच्यात काही बदल नाही. भक्ती त्यानं केली तशी आपण करून राहिलो. आणायचे बेलाचे पानं खसकून देवाच्या कोपांडी व्हायची, काही फुलं आणायचे, काही प्रसाद आणायचा, दूध आणायचं, दहीच्या दही त्या महादेवाच्या पिंडीवर चाललंय. करू नका, अशातला भाग नाही. पण सत्य काय आहे? करता 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 साधू संत सांगतात, सगुणाची भक्ती करता करता सगुणी भजता निर्गुणी पावलो. काय? सगुण करता करता मला निर्गुणावर आरूढ व्हायचंय, तरच आपला म्हणजे मार्ग मोकळा होणार आहे, तरच आपल्या जन्म मरणाची वाट लागणार आहे. हे साधू संतांनी सांगितलं. हळूहळू हळूहळू त्या भक्ती मार्गावर आरूढ झालं पाहिजे. किती दिवस पहिल्या वर्गात राहायचं? किती दिवस पोळ्या बिस्किट खायचे? किती दिवस? काहीतरी त्या गोष्टीचा माणसाला बोध झाला पाहिजे. एवढ्या वर्षापासून आपण भक्ती करतो, परिणाम काहीच नाही. का होत नाही परिणाम? चांगला जाणकार भेटला नाही, सांगणारा कोणी भेटला नाही. सांगणारा पाहिजे. येथे पाहिजे जातीचे येरा गबाळाचे काम नव्हे, इथं सांगणारा पाहिजे. समजले सोन्याहून पिवळा आहे. हो, तुमच्यासारखे जीव एवढे, तुम्ही खरंच म्हणजे प्रभू, तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही सर्वजण महेशाच्या मूर्ती आहात. सोन्याहून पिवळा समाज आहे, पण सांगणारे बावळटे.
सांगणारे सत्य गोष्ट सांगत नाही आणि ती सत्य गोष्ट सांगितलीच पाहिजे. ज्यावेळेस तो जीव भक्ती करीत 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 कुठंतरी त्या जीवाला वैताग येतो, वैराग्य येतं, करून करून तो जीव थकून जातो. येतो का नाही देवपूजा करता करता? रोज देवपूजा करायची असली का एक काम करता करता उशीर होतो. उशीर झाला का ती देवपूजा राहते, पोटाला भूक लागलेली असते, लेकरायचा दांगडू चालू राहतो, त्या जीवाला वाटतं नाही हे रोजच काम आहे. म्हणजे पूजा करणं मी काय झाली, दिनचर्या झाली. पूजा करणं ही पण दिनचर्या झाली. तिथं मी वैताग येतो. पण पूजा करण्याची वैताग येत असेल तर मग ती भक्ती आहे का? भक्ती कशी पाहिजे? भक्त कोणाला म्हटलेलं आहे? जो विभक्त नाही, तो एक मिनिट सुद्धा देवापासून विभक्त नाही, त्याला भक्त म्हटले, त्याला भक्ती म्हटलेलं आहे. भक्ती अशी जी सत्य आहे, साच आहे, खरी आहे, अशी भक्ती आपण केली पाहिजे. आणि त्याचा शोध घेण्यासाठी कोणाला तरी विचारलं पाहिजे. साधू संतांना विचारलं पाहिजे, ज्याला माहीत आहे, ज्याला जो जाणकार आहे त्याच्याकडे जाऊन त्याला विचारावं, त्याच्या पाया पडावं. पण समाज आहे ना, नको त्या ठिकाणी लय जागा आहे, नको त्या ठिकाणी इतका जागा आहे. बघा तुम्ही शेतात जर आता सगळ्यांना, आता तुम्ही सगळेजण शेतकरी म्हणून शेताचा दृष्टांत देते. शेतामध्ये जर आळ्याचा अटॅक आला तरी, आळ्याचा अटॅक आल्यावर एखाद्या भाऊच्या त्या पिचकारी मारली तर मारल्याच्या नंतर त्या आळ्या काही मरत नाही, त्या अटॅक काही जायला. शेजारची चांगले दिसायला लागले माल, त्याच्यावर आळ्या गेल्या, ते काय करतात त्याच्याकडे जातं, त्याला विचारते कोणतं औषध मारलं. त्याला जाऊन विचारतं ते कोणतं औषध मारलं, कारण त्याला माहिती माझ्या याच्यावर आळ्या जाईन, याच्यात आल्या मग याला विचारलं पाहिजे. पण संसाराच्या ठिकाणी किती जागा आहे होतो. पण इथं भक्ती करीत असताना मी कितीतरी वर्षापासून देवाची वाणी करतो, कितीतरी वर्षापासून मी देव 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 करतो, हनुमंताच्या मंदिरात जातो, सगळीकडे जातो. पण माझ्या घरातल्या व्यथा संपत नाही, माझ्या डोक्यातल्या व्यथा संपत नाही. का संपत नाही? कोणाला तरी विचारावा. कोणाला तरी जो जाणकार आहे त्याला विचारावा, काय चाललंय, मी कोणती भक्ती करू, कशी करू, हे विचारावा. सद्गुरूला शरण जावं, साधू संतांना शरण गेलं पाहिजे. आणि तेच तुमच्या जन्म मरणाची वाट लावणार आहे, तेच तुम्हाला तो मार्ग दाखवणार आहे. आणि हा देह आपल्याला त्याच्यासाठी मिळालेला आहे, संसार प्रपंच करण्यासाठी नाही. जर तुम्ही गेले बी, एखादा जीव जर घरातला गेला, संसार राहतो का हो? राहत नाही. तो राहत नाही. मागचे करणारे चांगले कसून संसार करते सगळे, आणखी कोणासाठी ते थांबायला रिकामे नाही. इस बंगले को 10 दरवाजे, बीच में पवन खंबा, आवत जावत कोई न देखे, यह बडा अचंबा, बंगला खूब बनाया रे, अंदर नारायण सोय. ही गोष्ट साधू संत सांगतात. आपल्या हृदयामध्ये तो भगवंत येतोय जातोय, 21,600 वेळा आत जातोय बाहेर येतोय, पण कोणालाही त्या गोष्टीची माहिती नाही. आज जातो बाहेर येतो, आज जातो बाहेर येतो, पण त्याला कधी पाहिलं का? देव झाला पाठमोरा, नसती विघ्न येते घरा. आपण देवाला पाठमोरे आणि चाललाय देव, जवळचा देव सोडून दिलाय आणि मंदिराच्या वाऱ्या चालला. किती सोपं सांगितलं. माझ्या घरचं आहे काय? ज्ञानोबरायाने सांगितलं ना, ज्ञानेश्वरीमध्ये, याच्या हरिपाठामध्ये, ज्ञानोबराया हरिपाठात सांगायला लागले. किती सोपा देव आहे. करू नका काही, संत संग धरा आणि पूर्वीचा दोरा उगवेल. काहीच करू नका, संतांनी जे सांगितलं तशा पद्धतीनं करा. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. काय सांगितलं? नामाशिवाय ते गोष्ट होणार नाही. प्रत्येक ठिकाणी नामाचं उदाहरण दिलेलं आहे ज्ञानोबराया. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, आणि पुढं काय सांगितलं? अखंडित सेवा करा त्याची. मग आता कसं बसायचं आत्म्याला? कसं बसायचंय? आत्मा कसा बसायचा आहे हे जाणकारालाच विचारावं. फोन एवढा टाइम सांगावा, कारण अशा प्रकारे साधू संत आपल्याला वेळोवेळ जागे करतात, सांगतात ते आपल्याला काय करायचंय ते. आणि ही गोष्ट उद्याचा जे भवसागरातून जे आपल्याला तरुण जायचंय, आपण आता हळूहळू त्या स्थितीकडे चाललेलो आहे. म्हणून आपल्याला उद्याची सोय आज करून ठेवायची. कशासाठी करायचंय?
पार नाही. अंधकाळाला नाममुखामध्ये यावं म्हणून आज आपल्याला करायचंय. आज आपल्याला या मनाला छंद लावायचा आहे. गोविंद गोविंद मना लागली या छंद. आपल्याला या मनाला छंद लावायचा आहे. आणि छंद लागला त्यावेळेसच ते जायच्या टायमाला ध्यानात येणार आहे. नाही तर आता संसार करायचा जायच्या टायमाला देवा विठ्ठला पांडुरंगा मग चाललाय आळडावाळडा. मग हे कधी हो म्हातारपणाला येणार नाही. जोपर्यंत शरीर ताजतवानं आहे टणटणीत आहे तोपर्यंत परमार्थ साधून घ्यावा. जवळ हे सगळं सिद्ध आहे म्हणजे हे शरीर जोपर्यंत सिद्ध आहे तोपर्यंतच करून घ्या. थकल्याच्या नंतर आपण सुकलेलं फुल देवाला वाहतच नाही. किती येडपटबाई असू द्या म्हातारी म्हणजे किती बावळट असू द्या ते सुकलेलं फुल देवाला नेऊन कधीच वाहत नाही. पण मग सुकलेलं देव कसं काय देवाला चालल? थकलेला देव देवाला चालेल का? लोक म्हणते तरुणपणात आताच काय करायचा देव देव. म्हातारपणाला सुनायचे टाकायचे लग्न म्हणजे नातवंडाचे लग्न झाले का मग करू देऊ देऊ मग चालेल काय? जोपर्यंत शरीर चांगलं तोपर्यंत परमार्थ करायला पाहिजे. आणि सत्य जो ओरिजिनल आहे तोच परमार्थ जीवाकडून जर झाला तरच आपल्याला या गोष्टीची म्हणजे सुख मिळणार आहे. आपल्याला साधू संत गण ओरडून ओरडून सांगतात पण जीवाला किती पटतंय? नाही पटत जीवाला. गण जागे करतात. तसं नामदेव महाराजाला सुद्धा असं चालू होतं. नामदेव महाराज काय म्हणायचे? पांडुरंगाच्या जवळच राहायचे. पांडुरंगाला कवटाळायचे, जेवू घालायचे, दूध पाजायचे. देव जे सांगितलं ते देव ऐकायचा. त्यांना असं वाटायचं की माझ्यासारखं भक्त कोणीच नाही. मी जे करतो ना म्हणजे देव माझ्यासोबत जेवतो बोलतो बसतो हीच भक्ती असं नामदेवाला वाटायचं. पण देवाला दुःख होत होतं. पांडुरंगाला दुःख व्हायचं. नाही रे रामा मी असा नाहीये. मी याच्यापेक्षाही वेगळा आहे. मी एवढा गाभाऱ्यापुरता नाही. मी पंढरपुरापुरता नाहीये. मी एवढ्या मंदिरापुरता नाही. मी पूर्ण चराचरात व्यापून उरलेलो आहे. तो जर तुला जाणून घ्यायचा असेल तर संताला शरण जाय. संतांच्या पाया पड. संताला शरण जाऊन त्यांना विचार त्यांच्याकडून अनुग्रह घे आणि ती साधना केल्याच्या नंतर तुला माझी प्राप्ती होईल. कोण सांगितलं? स्वतः पांडुरंगानं सांगितलं तरी नामदेव महाराज ऐकतात का? नाही ऐकत. नामदेव महाराज म्हणते कटेवरी हात नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन. ज्या देवाचे कटेवर हात नाही त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही. कोणाच्या पाया पडणार नाही. कोणा महादेवाला जाणार नाही ना औंध्याला जाणार नाही. तूच मला सांग तू देव आहे ना तू सांग. अरे नामा मी देव असं आहे पण मी आहे ना मला देह नाही मला हात नाही मला पाय नाही रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. अरे मला काहीच नाही मला तोंडच नाही तर मला तू काय देशील खायला? तू डोकं फोडणार होता म्हणून मला तुझ्या समोर सगळं साकार व्हावं लागलं. किती सांगू नामा तुला नियंत्रण जातात ऐकते का? नाही ऐकत. देवाला व्यथा होत होती या गोष्टीची की हा चांगला आहे भक्त म्हणून हा चांगला आहे पण याला सत्य गोष्ट जर नाही कळाली तर देवाला दुःख होणार नाही का? देवाला दुःख होतं ना. जर समजा एखाद्या आईचं जर त्या लेकरानं नाही ऐकलं अरे नको करू असं वागू नको चांगला वाग शाण्यासारखा वाग देवासारखा वाग आई सांगते का नाही ऐकलं त्या आई दुःख होतं कधी. तसं साधू संताला सुद्धा दुःख होतं ना. जर सत्य गोष्ट जर नाही समजून घेतली तर दुःख होणार नाही का? म्हणून ज्ञानोबाराया पांडुरंगाला या गोष्टीचं दुःख होत होतं म्हणून काय सांगितलं नामदेवाला की जा. ज्ञानोबारायाला मुक्ताताईला या चौघा भावंडांना बोलून घेतलं आणि माझ्या नामदेवाला तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जा तिथं आंब्याला. तर ते ऐकायला तयारच नाही गिराईक. तरी बळजबरी करून भगवंतांना पांडुरंगाला पाठवलं नामदेवाला. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्या आवड्याच्या मंदिरामध्ये आवड्या नागनाथाला त्या महादेवाच्या मंदिरामध्ये विसोबा खेचर नावाचे जे संत बसलेले होते त्यांच्याकडे पाठवल्यावर तिथं आता तुम्हाला सगळं कथा भाग माहिती आहे पण तरी सुद्धा भ्रम जात होता का? नाही देवाच्या पिंडीवर. कारण ते आता संत त्या अवस्थेत पडलेले होते की जिथं पाय ठेवावं तिथं भगवंत ते साधू संतांचे पाय ठेवावे. आता अशी अवस्था पाहिल्यावर त्यांना
वाटलं की मला पाठवलंय भगवंतांना देव यांना गुरु करायला आणि हे देवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपले, मग आता यांना कसं काय गुरु करावं? आता हे शोभत का यांना? नाही शोभत. मग अशा वेळेस तिथं गेल्यावर म्हणे बाबा तुमच्याकडे पाठवलंय गुरु करायला, तर तुम्ही काही योग्य त्याचे नाही येते म्हणे. भाऊ अरे थकलंय शरीर, आता माझं शरीर थकलंय, तू काय कर माझे पाय उचलून बाजूला ठेव, तिथं पिंड नाही. मग तिथं करून पाहिलं, पण सगळीकडून जर तसं भगवंताचं ते रूप दिसायला लागलं. मग त्यावेळेस नामदेवाला कळालं की अरे सगळीकडे जर देव आहे तर मग मला कम होत नाही, असं म्हणतात बघा काही ताई मंडळी. त्या ताईला अशी अवस्था होती, मला कम होत नाही. काही काही मंडळीचे नाव धारक ती म्हणती त्या ताईला होती ना तशी मला का होत नाही अवस्था, मला का होत नाही असं तिला वाटतंय. आणि काही काही वाटतंय असं होत असं तर मला होत अशी अवस्था होत असं तर आम्ही काही करणार नाही बरं, असं त्यांना वाटतंय. म्हणजे किती भ्रम आहे डोक्यात. जे करतात त्याचा भ्रम आहे, जे करीत नाही त्यालाही भ्रम आहे. भ्रम कधी जाईल? जेव्हा सत्य कळलं त्यावेळेस भ्रम जाणार आहे. मग त्या नामदेवरायांनी काय केलं, त्यांना कळालं अरे आपलं ज्या अर्थी आपल्याला दिसत नाही त्या अर्थी आपल्या डोक्यात देव नाही. धरले ते पाय डोक्यावर ठेवले, डोक्यावर ठेवले याचा अर्थ असा, शरण गेले. त्यांना सांगितलं बाबा मला माझ्या भगवंतानं तुमच्यापर्यंत पाठवलंय, मला या गोष्टीचं जे सत्य ज्ञान आहे, भगवंत कसा आहे, पांडुरंग केवढा आहे, मला दाखवण्याचं ज्ञान तुमच्याकडून घ्यायचं सांगितलं, तुम्ही मला ते द्या. त्यावेळेस विसोबा केचरांनी त्यांना ह्या गोष्टीचं पुढचं मार्गदर्शन म्हणजे मार्गक्रम त्यांनी त्यांना दाखवून दिला. आणि दाखवल्याच्या नंतर मग नामदेवराय घरी आले. आता तुमच्या सगळ्यासाठी म्हणजे विषय कशासाठी घ्यायचा आहे, आपल्याला जायचंय त्या ओवीकडे जायचंय. कारण ही शेवटची स्थिती आहे. ओवी कोणती आहे? इतिहास ठेवायची ओवी, पण आपल्याला ह्या गोष्टी बघायच्या आहेत त्याच्यामध्ये. कारण काय केलं, नाम घेतलं आणि आता पंढरपूरला वापस आल्याच्या नंतर भगवंताला वाटलं का माझा नाम घेऊन आलाय, गुरु करून आला. लय आनंद देवाला, माझ्या नामानं नाम घेतलं, गुरु केला, माझा नाम आता हुशार झाला. पण असेच काही दिवस गेले, वर्ष 6 महिने गेले. आता देवाला वाटलं माझा नाम चिंतन करतो, पण ते जोपर्यंत त्याला त्याची शाश्वती येत नाही, जोपर्यंत त्याला त्याची अनुभूती येत नाही, तोपर्यंत त्याचा विश्वास बसतो का नामाचा? याच्यावर आलो मी गुरु करून देवा असं वाटत होतं. मग भगवंत म्हटले कडे जाऊ द्या, आता नामाची आपण परीक्षा घेऊ. तुम्ही सगळे साधक मंडळी परिवार बसलेला आहे, सगळे बाकीची मंडळी कळती भाषा, मी काही इंग्लिशमध्ये बोलत नाही. ज्यावेळेस त्या जीवाला चिंतन करतो ना ते जीव, त्याला वाटतं मी आता नाम घेऊन आलो, गुरु करून आलेलो आहे, मी गुरु पण केलेला आहे, सगळं काही आहे. त्या ताई करतात तसं मी पण करते कधी कधी अमावस्या पौर्णिमेला. तिला वाटतं ती करते मी करत नाही, मग मला मी त्याच योग्य त्याची असं वाटतं का नाही प्रत्येक जीवाला. त्यावेळेस नामदेवाला वाटलं मी करून आलेले आता गुरु, आता देवाला आवडतं का नाही. भगवंतानं परीक्षा घ्यायची ठरवली. भगवंतानं परीक्षा घ्यायची ठरवली. भगवंतानं काय केलं, पंढरपूरची जत्रा आली. पंढरपूरची जत्रा आल्याच्या नंतर भगवंतानं कैकाड्याचं रूप घेतलं. या पंढरपूरच्या यात्रेमध्ये पाय ठोकलं आणि रुक्मिणी आई कैकाडीन झाली. तिथं सुरू झाला त्यांचा खेळ, त्या कैकाड्याचा. त्या दोरी बांधायचा, त्याच्यावर लेकरं नाचवायचे, ते सगळे गाढवं त्याचे, ते गोदाड्या बिदाड्या सगळं त्याचा पाय ठोकलेला, सगळा त्याचा राडा पडलेला. आणि अशा ठिकाणी त्याचा खेळ सुरू झाला. रुक्मिणी आईने एक मोठी चूल केलेली दगडाची, त्याच्यावर टेक ठेवली आणि त्या टेकीमध्ये त्याच्याकडं कोंबडे, बकऱ्या, गाढवं सगळं होतं त्याच्याजवळ. मग आता ते तिथं तो खेळ चालू आहे पंढरपुराच्या त्या वाळवंटामध्ये, आणि त्या यात्रेमध्ये तो खेळ चालू. आणि नामदेव महाराज आंघोळीला चालले, चंद्रभागेच्या स्नानाला चालले. नामदेव महाराज आल्यावर गुरु केल्यावर आंघोळीला चालले. जात असताना ज्यावेळेस रुक्मिणी आई म्हणतात की डोंबरी म्हणती डोंबऱ्याला मी किती वेळची त्याच्यात हे सगळं टाकू राहिले, कोंबडं कापलं त्याच्यात टाकलं, गाढव कापलं त्याच्यात टाकलं, कुत्र कापलं त्याच्यात टाकलं, डेकमध्ये का भरत नाही डेअर, का भरत नाही? तर ते म्हणते जाऊ दे, ती भरत नसल ते तिकडून एक साधू येऊन राहिला म्हणे, आंघोळीला चाललाय म्हणे. ते आले ते जवळ म्हणे धर त्याला टाक म्हणे, टाकते का होती डेक भरत. आता हे कोण ऐकलं,
नामदेव महाराजांना ऐकलं आणि नामदेव महाराजांना ऐकल्याच्या नंतर नामदेव महाराजांना ते ऐकल्याबरोबर पंचा उचलला, जे धूम टोकली नाही नामदेव महाराज गाभाऱ्यात गेले. पांडुरंगा वाचव, पांडुरंगा वाचव. अरे नामा काय झालंय तुला? म्हणे अरे अशी कशी जत्रा तुझी, मला कापायला निघाले, असं कसं खेळ आहे म्हणे तुझ्या या जत्रेचा. म्हणे नामा ओळखलं नाही बा, ओळखलं नाही ना, कोण होतं ते? अरे नामा तो डोंगरी मीच होतो आणि ती रुक्मिणी आई होत्या. तो ओळखलं का? ओळखलं नाही ना, मग त्याच्यामुळेच मी सांगू राहिलो की तू आज उभी कच्चाच आहे. कसा आहे? कच्चा आहे. नामा कच्चा वेगाच्या, तेव्हा तो गुरुचा बच्चा होता पण तरी सुद्धा कच्चा होता. म्हणून तू काय कर, आता साधना कर, चिंतन वाढव, चिंतन कर आणि त्या स्थितीला प्राप्त हो. त्यावेळेसच तुला माझं स्वरूप कळणार आहे. देव कुठं नाही हो, डोंगऱ्यामध्ये देव नाही, कुत्र्या मांजऱ्यामध्ये देव नाही. तुकाराम महाराजाला नागबाबाला गाढवात देव दिसला. कोणाला? नाग महाराजांना. साधू संतांना त्या जनावरा पशु पक्षात सगळ्यात देव दिसतो. तुम्हाला आम्हाला का दिसत नाही? तुम्हाला आम्हाला लहान मोठं गरीब श्रीमंत का दिसतंय? कारण आपल्याला स्वरूप अजून आपल्या अनुभूतीला नाही आलेलं किंवा आपला त्याच्यावर विश्वास बसत नाही. म्हणून आपल्याला साधनेची गरज आहे. म्हणजे ती गोष्ट आपल्याला प्राप्त होणार नाही का? मग होणारच आहे, पण आपल्याला तिथपर्यंत चालावं लागेल, ती साधना करावं लागेल. वेळोवेळा नामाची चिंतन करून आपल्याला तिथपर्यंत चालावं लागेल. तेव्हा कुठं आपल्याला स्वरूपाची ओळख होणार आहे. स्वरूप 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 नुसतं सांगणं, कोणाला सांगणं वेगळी गोष्ट. मग आता ती जी मूर्ती फुटली ती तुम्हाला पहिले दृष्टांत दिला, मूर्ती फुटल्यानंतर ती बसवता येते का? मग आता तो देव फुटणारा देव असतो का? आता या दृष्टांतावरून तुम्हाला काय कळलं तुम्ही समजून घ्या. आता दृष्टांत सांगितलं काय तुम्हाला? नामदेवाचा. नाम घेऊन सुद्धा नामदेवाला कळालं होतं का? भगवंत ओळखायला आला होता. मग अशा पद्धतीनं भगवंत ओळखण्याची रीत आहे आणि त्या रीती पद्धतीनं जर आपण चाललो तर आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर मग आपल्याला काय राहिलं? मागं काय पूर्ण करायचं? काय बोललं मग आपल्याकडं? काहीच. मग आता कोण ते सध्या गेला तरी ते जिवंत आहे, राहिला तरी ते जिवंत आहे. देवाला म्हणजे जीवाला अनेच्छा प्रारब्ध असतं, देवाला परेच्छा प्रारब्ध असतं आणि साधू संताला स्वइच्छा प्रारब्ध असतं. साधू संत स्वतःच्या इच्छेने येतात, स्वतःच्याच इच्छेने जातात. देवाला आणावं लागतं. ज्यावेळेस धर्मावर हानी येते, धर्म धोक्यात येतो, त्यावेळेस भगवंताचा धावा जीव करत असतात. त्यावेळेस भगवंताला आणावं लागतं आणि जीवाला यावंच लागतं. जीवाला परेच्छा प्रारब्ध आहे, कारण ते जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ते वासनेला कर्मामुळे त्यांना जन्म घ्यावा लागतो, कारण ते फेड करावं लागते त्याची. केले कर्म झाले त्याची भोगा आली, उपजले मेले ऐसे गेले. त्या कर्मामुळे आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि ते फेडावं लागतं. फेडायला आले की त्रास होतो. मग ह्या त्रासातून या कर्माची वाट आपल्याला लावायची आहे आणि साधू संताला शरण जायचं. ऐशियाचा पदर धरा जेणे देव येईल घरा. कशात कोणाचा पदर धरायचा सांगितला? ऐशियाचा, म्हणजे जे आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणारे अशाचाच पदर धरायचा सांगितला. आणि त्यांना विचारून त्यांना शरण जाऊन ही गोष्ट समजून घ्यायची आणि समजल्याच्या नंतर मग आता देव गेला तरी चिंता नाही, देव राहिला तरी मग जीर्ण वस्त्र सांडीचे, मग नूतन पिढीचे आणि देहांतराचे स्वीकारायचे चैतन्य नाथे. मग आता जीर्ण वस्त्र गेलं काय नाही. साधू संतांना दुःख होतं का? साधू संतांना दुःख नव्हतं या गोष्टीचं. आम्ही तेने सुखी तेने विठ्ठल म्हणावे मुखी. म्हणजे ज्याच्या मुखामध्ये विठ्ठल आहे, ज्याच्या मुखामध्ये पांडुरंगाचं नाम आहे, हेच आम्हाला आवडतं. कुठं आहे भगवंत? जयापाशी पांडवा मी हरपला दिवसावा, जेथे नाम घोष बरवा करती माझा. कुठं सापडतो मी?
जिथं नामाचा घोष होतो तिथं मी असतो. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचा निखळ प्रबंध आणि जेथे आत्मचर्चा विशद उदंड गाती, जिथं आत्मचर्चा विशेष चालते तिथं मी असतो. तिथं असं ठिकाण माझं असते. जिथं नामाचं स्मरण चाललंय, जिथं नामाचा घोष होतो तिथं मी उभा असतो, असं ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात. मला सांगा, त्याला सांगता येईल आपण उरकून घेऊ. अशा पद्धतीनं ज्ञानोबारायानं ह्या जन्म मरणाची जी रीत आहे, आपल्याला जे जन्म मरण आपलं ज्याची वाट लावायची ना आपल्याला, अशा पद्धतीनं जर लावली तर त्या जीवाला दुःख होणार नाही. आता आजी गेल्या, सासूबाई तुमच्या गेल्या, मग आता मला सांगा बरं, त्या गेल्या तर मग त्यांनी मागं काहीच ठेवलं नाही का? काय केलं? शेती. मी ते नाही विचारत तुम्हाला. आजी जन्माला आल्या, एकाचे 21, पाचाचे 25 झाले. आजीनं मागं 4 मुलं, 2 मुली, 2 मुलं, सुना, नातू, पंतू, समाज, सगळं काही आजीनं मागं ठेवलेलं आहे. आजी काय घेऊन गेल्या सोबत, आणि आजीनं फक्त देह ठेवलाय. आजी कशाच्या कशाची गेले 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 ऐसे नाव न कोणी, बीज झाले वृक्ष होय वृक्ष येई बीजातोनी. गेले 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 ऐसे नाव न कोणी. आपण बी पेरल्यावर आपण म्हणतो का हे वाया गेलं? आपण बी पेरल्यावर वाया गेलं म्हणत नाही. त्या एका दाण्यापासून किती दाणे होणारे? 4 दाण्याचे 400 दाणे होणारे. मग वाया गेलं का ते? जसंच्या तसंचे ते डबल होत आहे. तसंच्या तसं कसं हे जीर्ण वस्त्र टाकल्याच्या नंतर ते तत्व जसंच्या तसंच आहे. तो आत्मा येतही नाही, आत्मा जातही नाही, आत्मा कुठं म्हणजे गेलाही नाही. तो जसाच्या तसाचे फक्त आवरण गेलंय. भुईमुगाच्या शेंगाचं जर आपण शेंग फोडली आणि टरफल बाजूला काढलं तर काय केलं? टरफल बाजूला फेकून दिलंय. आत्मा जसंच्या तसाचे. तसं या देहाचं टरफल बाजूला गेलंय. तो चैतन्य, ते चैतन्य तत्व जसंच्या तसंच आहे, ते कुठं गेलेलं नाही. अशा प्रकारे त्या आजीचा देह, आजीनं जीर्ण झालेला देह आजीनं ठेवला, पण आजी जशाच्या तशा या स्वरूपात विलीन आहे, तशाच्या तशा आहे. म्हणून बघा, किती जरी बोललं तर तुम्ही एकही हलणार नाही. बोलायचं मंडळी विचारायला वेळ झालेला आहे, कारण किती आपण काय म्हणतात ना, गोड लागलं तर मुळं सगळं नाही खायचं. अशा पद्धतीनं बघा, आपल्याला खूप ज्ञान आहे, आपण खूप ज्ञानी आहोत, असं इथं व्यासपीठावर बसल्याच्या नंतर तरी मनामध्ये कधीही चिळभर सुद्धा ही गोष्ट आली नाही पाहिजे. आपल्याला खूप ज्ञान आहे. तिळभर राखून अभिमान, जरी तू निघशी मज शरण, तरी मज प्राप्ती नव्हे जाण, अभिमान निघ्न प्राप्तीशी. इथं बसल्याच्या नंतर मला मी लय मोठी आहे, मी लय जाणकार आहे, असा जर अभिमान येत असाल तर साधू संताला तिळभर सुद्धा, देवाला तिळभर सुद्धा अहंकार सहन होणार नाही. म्हणून मायबापांनो, जसं साधू संत हे माझ्या घरचं नाहीये, हे साधू संताचं उष्ट आहे, हे साधू संतांचा ठेवा आहे, जे माझ्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांना मला दिलेलं आहे. तीच गोष्ट मी इथं सांगायचा प्रयत्न करते. माझ्या सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबांना माझ्या हृदयामध्ये जी गोष्ट मला ओतप्रोत भरलेली आहे, जी ओतप्रोत मला ठसवलेली आहे, तीच गोष्ट मी इथं सांगण्याचा प्रयत्न करते. ते माझ्या घरचं नाही. बघा, आपण जे समाजाला सांगायला लागलो, पण या समाजाला सगळेच काही या गोष्टी समजून घेणार नाही. पण याच्यातून एखादा जरी जीव त्यानं विचार जर केला तर त्याच्या जीवनाचं सार्थक होईल. म्हणून आपल्याला सांगायचं, दुकानदारानं, किराणा दुकान आहे, दुकानदारानं आपलं दुकान उघडून बसावं, दुकानदारानं आपलं दुकान उघडून बसावं, अगरबत्ती लावावी आणि बसावं. त्याला सांगायची गरज नाही आमच्या दुकानात शेंगदाणे चांगले, फक्त त्याचं कार्य त्यानं करावं. दुकान उघडून बसावं, जो आला गिराईक त्याला माल द्यावा. तसं हे साधू संतांचं दुकान आहे, नामाचं दुकान आहे, हे उघडून बसलेलं आहे. आणि ती गोष्ट समोरच्याला जर पटली तर ती तिथपर्यंत येणार आहे.
हे कार्य साधू संतांचं आहे. म्हणून मायबापांनो, जे चुकलं असत ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे चांगलं आहे ते साधू संतांचं आहे. आणि आज संत शिरोमणी सावता महाराजांची पुण्यतिथी असल्यामुळं बघा, हे प्रवचन रूपी सेवा या गव्हाणे परिवारांनी मला दिली आणि त्यांची मी शतशः ऋणी आहे, त्यांची मी आभारी आहे की माझ्यासारख्या सामान्य ताईला या गोष्टी तुम्ही म्हणजे मला दिल्या आणि मला 4 शब्द माझ्या सद्गुरूचे मला तुम्हाला जे ज्ञान आहे ते मला तुम्हाला सांगता आलं. म्हणून झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा आणि हृदयस्थ असणारे माझे सद्गुरू सच्चिदानंद मारुती बाबा आणि संत शिरोमणी सावता बाबा यांच्या चरणी अर्पण करते. झालेल्या सेवेला पूर्ण विराम देते. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव